हॅलो, स्वागत आहे तुमचं प्रिया स्वयंपाकघरमध्ये. तर चला आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन सूप घरच्या घरी कसं बनवायचं ते बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला कढई गरम करून त्यात बटर टाकायचं आहे आणि बटरला चांगलं थोडं मेल्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आपल्याला बारीक चिरून घेऊन घ्यायच्या आहेत आणि त्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं त्यामध्ये असं सॉटे करून घ्यायचं आहे आपल्याला बटरमध्ये आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं अद्रक बारीक बारीक चिरून तेही टाकायचं आहे. एकदम फाईन चॉप करायचंय अद्रक आणि लसूण आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची ह्या ठिकाणी घेऊ शकता. मी ह्या ठिकाणी 2 मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला छान हे बटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचा कलर असा लाल होईपर्यंत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून छान मस्त कलर सुटेपर्यंत त्याचा वास छान असा येईपर्यंत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या ठिकाणी मी 250 ग्राम चिकनचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि ते देखील तुम्हाला सगळं बटरमध्ये आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याचा छान असा वास आपल्या चिकनला लागला पाहिजे याचा लसूण आणि अद्रकचा आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं तर नंतर परत तुम्ही त्याला मिक्स करा. एकदम छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला पाणी सुटायला लागतं. तर तुम्ही गरम पाणी टाका त्याच्यामध्ये आणि गरम पाणी हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला जास्त थिक पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाणी टाका. जर तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका. पण गरम पाणी टाका. त्यानंतर मी ह्या ठिकाणी काळी मिरची पावडर टाकलेली आहे आणि काळी मिरची पावडर टाकल्याच्यानंतर अशा प्रकारे उकळी आले पाहिजे तुमच्या सूपला. म्हणजे ते छान पूर्ण मसाले त्याच्यामध्ये एकत्र होतात आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी भाज्या टाकू शकतात. तर मी ह्या ठिकाणी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि गाजर देखील मी बारीक कट करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही कांद्याची पात देखील टाकू शकता आणि मी ह्या ठिकाणी पत्तागोबी पूर्ण बारीक करून टाकलेला आहे आणि डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि ह्या ठिकाणी मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यात पाणी टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये एकदम असे लम्स राहिले नाही पाहिजे आणि तुमच्या सूपला उकळी आल्याच्या नंतर तुमच्या भाज्या पूर्ण शिजल्याच्या नंतरच तुम्हाला कॉर्नफ्लॉवरचं स्टार्च टाकायचं आहे. सगळं असं टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्या. मिक्स करा. छान अशा भाज्या शिजतात आणि तुमचं चिकन देखील शिजतं. छान असं स्मेल यायला लागतो जेव्हा चिकन पूर्ण व्हायला लागतं तेव्हा आणि अशा प्रकारे झाल्याच्या नंतर बघा तुम्ही एकदम तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जास्त थिक पाहिजे असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका. त्याच्यानंतर एक अंड तुम्हाला फेटून टाकायचं ह्या ठिकाणी आणि ज्या अंड टाकल्याच्या नंतर तुम्हाला जास्त मिक्स करायचं नाही तर ते पूर्ण एकत्र होतं म्हणजे पूर्ण ते अंड्याचं हे जे असतं ते राहत नाही. त्यानंतर तुम्ही गार्निश करा फक्त कोरिएंडरनी म्हणजे कोथिंबीरने तुम्ही गार्निश करू शकता आणि अशा प्रकारे आपलं रेस्टॉरंट स्टाईल चिकन सूप तयार आहे. तुम्ही थंडीचे दिवस चालू आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना घरामध्ये द्या. खूप सुंदर असं बनतं. एकदम इझी टू कुक आहे आणि खूप छान लवकर बनतं आणि खूप सुंदर पण लागतं खायला. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं ते आणि चॅनलला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर तयार आहे आपलं चिकन सूप. छान असं चिकन सूप तयार आहे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.